नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण भरपूर साऱ्या रेसिपी पाहतच असतो, पण मी आज काय केलं आहे, चंपाषष्ठी आहे त्यानिमित्ताने मी संपूर्ण जेवणाचा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर योग्य नियोजन जर केलं तर आपण 1 तासामध्ये भरपूर सारे पदार्थ कसे बनवता येतील हे पाहूया. मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्वयंपाक बनवण्याचा अगदी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया. आता इथं मी भरताची 2 मोठी वांगी घेतलेली आहेत. त्यांना आपण छानपैकी तेल लावून घेऊया. तेल लावल्यामुळं काय होतं, लवकर वांगी भाजलीसुद्धा जातात आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याचे सालपटसुद्धा लवकर निघायला मदत होते. म्हणून ही ट्रिक नक्की वापरा. आता मी मोठ्या गॅसवर ही जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण अशी ही वांगी भाजून घ्यायची आहे. तर वांगी भाजतात तोपर्यंत मी भाज्या वगैरे धुवून घेते, म्हणजे मेथीची भाजी आणि कांद्याची पात वगैरे मी धुवून घेते. पहा इकडं तोपर्यंत वांगी एका बाजूने भाजून झालेली आहेत. आता मेथीच्या भाजीसाठी मी इथं लसूण घेतलेला आहे. लसूण आणि मिरच्या मी थोडंसं त्यांना चिरून घेते, पण मी चिरून टाकणार नाही आहे. त्यांना ओबडधोबड असं आपल्याला कुटून टाकायचं आहे, पण पूर्ण मिरची कुटता यायची नाही, म्हणून मी त्याचे 2 तुकडे करून घेतलेले. आता ते छानपैकी कुटून घेऊया. असं कुटून टाकलं ना तर मेथीची भाजी किंवा कुठल्याही पालेभाज्या छान लागून जातात. तुम्ही हे नक्की करून बघा. मध्ये मध्ये आपल्याला वांगेसुद्धा अलटपलट करायचे आहेत. तिकडे मी कढई तापवायला ठेवलेली आहेत. पहा हे असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे. ठीक आहे, कढई तिकडे गरम होती तोपर्यंत मी कांद्याच्या पातीसाठी लागणारे मिरची आणि लसूण त्याचेसुद्धा थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेते. ते सुद्धा आपल्याला ठेचूनच घ्यायचे आहे. ठीक आहे, तिकडे कढई तापलेली आहे आणि इकडे वांगेसुद्धा आपले बऱ्यापैकी भाजून होतात. ते त्यांना आलटेपलटे करते मी. तर आता त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकूया आणि मेथीची भाजी आपल्याला टाकून घ्यायची. हा खरडा मी टाकून घेते सगळ्यात अगोदर आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये, खरड्याला जास्त तुम्ही परतू नका किंवा त्याला जास्त वेळ मग त्याचा तिखटपणा पूर्ण निघून जातो. आता त्याच खलबत्त्यामध्ये मी पुन्हा मिरची आणि लसूण टाकून घेते आहे. तिकडं तो खरडा आपला परतून झालेला आहे तेलात आणि वांगीसुद्धा आपली इकडे बऱ्यापैकी भाजून झालेली आहेत. आता मी मेथीची भाजी टाकून घेते. मेथीच्या भाजीमध्ये जास्त पाणी जर ठेवलं ना तर तिला शिजायलासुद्धा खूप वेळ जातो आणि त्या मेथीच्या भाजीचा कलर असा हिरवागारसुद्धा राहत नाही. तेव्हा जास्त पाणी काही मेथीच्या भाजी ठेवू नका. सिंपल अशी ही भाजी करते आहे. कांदा वगैरे मी काहीही टाकलेलं नाही आहे. पहिला 1 मिनिटभर तरी गॅस तुम्ही मोठाच ठेवायचा आहे आणि मीठ मात्र तुम्ही नंतर टाकायचं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आता इथं कांद्याच्या पातीचं जी मिरची लसूण वाटते आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. ते सुद्धा आपण छानपैकी कुटून घेऊया. आता पहा, मिनिटभरात ती मेथीची भाजीची क्वांटिटीसुद्धा कमी झाली. आता मीठ टाकले की भाजी हिरवीगारसुद्धा राहते नंतर टाकल्यानंतर आणि क्वांटिटीमुळं आपल्याला जास्तसुद्धा मीठ पडलं जात नाही. सो आता आपली वांगीसुद्धा बऱ्यापैकी भाजून झालेली आहेत, म्हणजे संपूर्ण भाजून झालेली आहेत. आता इथं ही ट्रिक नक्की यूज करा. वांगी भाजून झाल्यानंतर त्याच्यावर असं काहीतरी झाकण ठेवा, कढई पातेलं काही. त्यामुळं तुमचं साल जे आहे ना ते एकदम छान पटकन निघून येतं. आता तिकडे मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे आणि इकडं आपलं कांद्याच्या पातीची सगळी तयारी झाली, म्हणजे खरडा झाला आहे, डाळ भिजून झाली, भाजी चिरूनसुद्धा झालेली आहे. आता मेथीची भाजी आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी कांद्याची पात करणार आहे. काहीच हरकत नाही. आता कढईसुद्धा ती गरमच आहे आणि भाजी शिजून पण झालेली आहे. सो मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते. आता तेल गरम होईपर्यंतसुद्धा वेळ वाया जायला नको, म्हणून मी भरतासाठी लागणारे कांदे मी इथं चिरून घेते. ठीक आहे, कमीत कमी त्याचे सालपट तरी काढून होतील. मग आता तिकडं तोपर्यंत तेलसुद्धा गरम होते आणि इकडं माझे सालसुद्धा काढून झाले. आता तेल गरम झाले. याच्यात फक्त मी खरडा टाकणार आहे, मोहरी वगैरे काही टाकणार नाही आहे किंवा कढीपत्ता वगैरे. फक्त आपल्याला हळद आणि हिंग टाकायचे. ठीक आहे, तेल तापले. त्याच्यामध्ये हा मिरची, लसूण आणि जिऱ्याचा खरडा टाकून घेते आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये लगेच हिंग टाकूया. हिंग असं टाकलं ना हिरव्या भाज्यांना, म्हणजे हिरव्या वाटणाच्या भाज्यांना, तर हिंगामुळं भाजीची चव टोटली बदलते, छान लागते, खमंग भाजी होऊन जाते. आणि फक्त त्याच्यात हळद टाकलेली आहे, बाकी काही टाकलं नाही. आता कांद्याची पात चिरलेली टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथं 2 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. तुम्ही मुगाची डाळसुद्धा टाकू शकता. मुगाच्या डाळीला भिजवायची काहीच गरज नाही आहे. कांद्याच्या पातीबरोबर ती शिजून जाईल. आता चवीनुसार मीठ टाकले आणि आता छानपैकी हलवून घेऊया आणि झाकण ठेवून शिजू दे. आता तोपर्यंत मी इकडे कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. मी चॉपरमध्ये कांदा बारीक चिरणार आहे.
असे काही गॅजेट गृहिणींकडे असायलाच पाहिजे, ज्याने आपलं काम खूप सोपं होऊन जातं. खरं एकदम झटपट काही सेकंदाच्या आत एकदम कांदा बारीक चिरून झालेला आहे. मध्ये मध्ये आपल्याला किचनसुद्धा साफ करणं गरजेचं असतं, म्हणजे स्वच्छ किचन असल्यास स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं. आता कांद्याची पात परतली आहे छान. मी तिला शिजून देते अजून. आता मी इकडे भरतासाठी लागणारा मिरची आणि लसूण घेतलेला आहे. त्याचेसुद्धा मी पुन्हा 2 तुकडे वगैरे करून घेते आहे. आता तुम्ही म्हणाल हे एकत्र का कुटलं नाही, तर प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असल्यामुळं मी प्रत्येकाचं वेगवेगळं कुटत गेले. याच्यातसुद्धा मी 1 चमचा भरून जिरं टाकले आणि ते छानपैकी कुटून घेते. आता कांद्याची पात आहे ना, आता आपली भरताची सगळी तयारी जवळजवळ झाली आहे. वांगेसुद्धा थंड झालेले आहेत. आता पहा, तेल लावल्यामुळं आणि त्याच्यावर हे असं पालतं झाकण ठेवल्यामुळं साल अगदी पटपट निघते. अजिबात वेळ लागत नाही. मध्ये हे काळं वगैरे असं काही येत नाही. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये संपूर्ण काळं वांग्याचं साल काढून माझं पूर्ण झालेलं आहे. पहा, इकडं आपली कांद्याची पातसुद्धा जवळजवळ होतच आली आहे आणि संपूर्ण मी आता त्याचे साल काढून झाले. कांद्याच्या पातेला शिजून 5 ते 7 मिनटं होत आलेले आहेत. त्या वेळात आपली वांग्याच्या भरताची संपूर्ण तयारी करून झाली. ठीक आहे, आता मी त्याला तिकडे शिफ्ट करते आणि इकडे याच्यामध्ये मी आपलं भरताचं वांगं करून घ्यायचं आहे. तर खरडा मी थोडासा काढून ठेवला आहे आणि मी याच्यात शेंगदाणे टाकते. हे कच्चे शेंगदाणे आहेत. आता पॅन तिकडं गरम होते, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले. तोपर्यंत मी इथं शेंगदाण्याची भरड करून घेते आहे. 1चे 2 होईन इतकंच कुटून घ्यायचे. मिक्सरला बारीक करू नका, खूप मोठं होऊन जाईल. आता सगळ्यात अगोदर फोडणीलाच मी शेंगदाणे टाकते आहे. त्याचं कारण असं की आपल्याला शेंगदाणे असे कुरकुरीत हवेत. जर तुम्ही अगोदर फोडणी केली, कांदा टाकला आणि मग हे कूट टाकला ना, तर तो काही चांगला होत नाही, मऊ पडतो. पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते. आता ह्याच्यातच हा खरडा टाकला आहे. गॅस मी बारीक केलेला आहे. मोठ्या गॅसवरती एकदम करपून जातील. आपल्याला छान कुरकुरीत आणि कडक होण्यासाठी म्हणून गॅस थोडासा बारीक ठेवायचा आहे. आता त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद टाकून घेते. भरताला लागेल तेवढं आणि ते छान परतून घेते. पहा, गॅस स्लोच आहे, मोठा काय गॅस केलेला नाही आहे मी. आता शेंगदाणे आपले बऱ्यापैकी कुरकुरीत झालेत. आता हा चिरलेला सगळा कांदा आपण त्याच्यामध्ये टाकूया. कांद्याचं प्रमाण माझं थोडंसं जास्त मला घेतलेलं आवडतं भरतामध्ये आणि तसाही तो शिजून खूप कमीच होणार आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, संपूर्ण भरतला लागण एवढं मीठ टाकून घेते आणि कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊया. तोपर्यंत इकडं कांद्याची पातसुद्धा रेडी झालेली आहे. 10 मिनटात भाजी शिजून झालेली आहे आणि इकडं आपलं कांदासुद्धा परततोय. आता इकडं मी वांगचं चिरून घेते, त्याला स्मॅश करून घेते, त्याची देठं काढून घेऊया. अशा प्रकारे जर केलं ना तुम्ही भरीत स्मॅश, तर पहा, ते किडलेलं वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला दिसतं आणि एकदम पटकन असं हे वांगं आपलं स्मॅश होऊन जातं. नक्की हे करून पहा. आज जर किडलेलं असेल तर आपण या वेळी काढून फेकून देऊ शकतो. ठीक आहे, अगदी 2 मिनटात हे होऊन जाते. आता सगळी प्रोसिजर होईपर्यंत मला आहे ना जवळजवळ अर्धा तास होत आलेला आहे. तेवढ्या वेळात आपल्या 3ही भाज्या करून झालेल्या आहेत, म्हणजे 20-25 मिनटंच झालेली आहेत. आता कांदा पण छान परतला आहे. त्याच्यात मी हे वांग्याचं भरीत आहे ना, आपलं उकडलेलं वांगं परत त्याच्यात टाकून परतून घेते. 2 मिनटं ते वाफलू दे. आता इथं तुरीची डाळ अर्धी वाटी आणि पाव वाटी मी याच्यामध्ये मुगाची डाळ घेऊन शिजायला लावते. त्याच्यात हळद, हिंग आणि जिरं टाकले. भातामध्ये मीठ आणि थोडंसं तूप टाकते, म्हणजे मोकळा भात होऊन जाईल. आणि कुकरला आपण डाळ आणि भात लावून घ्यायचे. भात नेहमी वरती ठेवायचे आणि त्याच्यावर मोस्टली झाकण नक्की ठेवायचे, म्हणजे वरचं पाणी पडून तुमचा भात किचका होत नाही. तिकडं कुकर होतं, इकडं आपलं भरीत झालेलं आहे. वांगं टाकल्यानंतर भाताला जास्त काही तुम्ही शिजवू नका. त्याच्यात मी कांद्याची पात टाकली, तुम्ही तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आता आपलं भरीत एकदम रेडी आहे. मी गॅस बंद करते आणि आपण आता गाजराच्या हलव्याची तयारी करायला घेते. मी ते तिकडे ठेवलं. तेवढ्या वेळात 5 मिनटं तरी गेले असेल. आता हे संपूर्ण गाजरे 1 किलो गाजरं आहे ते मी छिलून घेते आहे. अशा प्रकारे गाजराचा हलवा आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप कमी वेळामध्ये होतो. मी आता सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त भाकरी करायच्यात, पण गाजराचा हलवा इकडं शिजायला टाकायचा आहे आणि मग आपण भाकरी करायला घ्यायच्यात, म्हणजे दोन्ही कामं आपली होऊन जातील. ठीक आहे, संपूर्ण साल छिलून वगैरे घेतलं. तर हे सालसुद्धा माझं वाया जात नाही. माझ्याकडं टर्टल आहेत, त्यामुळे ते खाऊन टाकतात हे सगळं साल वगैरे असं, किंवा तुम्ही झाडालासुद्धा याचं पाणी घालू शकता. ठीक आहे, आता मी इथं जाड किसणीने किसून घेते. तोपर्यंत तिकडे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये माझे संपूर्ण गाजरं किसून झालेली आहेत. तिकडं
तूपसुद्धा टाकले, तूपसुद्धा गरम झाले कुकरमध्ये. आता त्या तुपामध्ये आपल्याला ही गाजरं कमीत कमी 5 मिनटं तरी परतून घ्यायची. मोठ्या गॅसवर तुम्ही परतून घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, याचा कलरसुद्धा मेंटेन राहतो आणि छानपैकी ही गाजरं लवकर शिजतात, त्याचं पाणीसुद्धा लवकर आटलं जातं. ठीक आहे, ते 5 मिनटं तिथं होतं ते तोपर्यंत मी इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू बदाम तुम्हाला जे जगभरातले काय घ्यायचे ते घ्या तुम्ही. मी फक्त इथं काजू बदाम घेतले. त्यांना हे मस्त, हे सुद्धा दुसरं गॅजेट पहा, हे खूप उपयुक्त आहे. अगदी काही सेकंदाच्या आत काजू आणि बदाम माझे असे श्रेड होऊन जातात. आता ते संपूर्ण मी टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर साखर मी इथं अर्धा कपापेक्षा थोडी जास्त टाकलेली आहे. आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि मस्तपैकी हे परतून घ्या. पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते. याला थोडंसंच पाणी सुटलेलं आहे कारण आपण तुपामध्ये अगोदर गाजरचा हलवा परतला. आता एक शिट्टी होऊन द्यायची आहे. लगेच एक शिट्टी होऊन जाते, काय त्याच्यात पाणी वगैरे नाही आहे. आता इथं आपण खवा वापरत नाही आहे. मी इथं 2 चमचे थंड दूध घेतले आणि त्याच्यात साधारण 4 चमचे तरी मी इथं मिल्क पावडर टाकली. मी अजून एक चमचा त्याच्यामध्ये घेते. काय होतं, खव्याची टेस्ट येण्यासाठी किंवा दुधामध्ये खूप वेळ गाजरचा हलवा शिजवण्यापेक्षा ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता पहा, एक शिट्टी झाली आणि मी लगेच त्याचा प्रेशर घालवला. आता त्याच्यामध्ये मी हे जे दूध आहे मिल्क पावडरचं, घट्ट झालेलं दूध, आता तुम्ही जर मिल्क पावडर टाकली ना फक्त तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून असं दुधामध्ये मिक्स करून टाका आणि मोठ्या गॅसवर 1 मिनिटभर परतू द्या आणि त्याच्यानंतर एक 5 ते 7 मिनटं तुम्ही आहे ना याला बारीक गॅसवर शिजू द्या. म्हणजे ते छान मिल्क पावडरमध्ये ते गाजर छानपैकी अशी त्याला खव्याचा फ्लेवर येतो. आता इथे मी वेलची पावडर 2 चमचे टाकली आहे. छोटे 2 चमचे आहेत. ही घरची वेलची पावडर आहे बनवलेली, त्यामुळे त्याच्यात साखर आहे पण क्वांटिटी बरोबर आहे. आता त्याला मी तिकडे शिफ्ट करते बारीक गॅसवर आणि इकडे भाकरी करून घेते. आता आपला सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. सगळ्यात शेवटी भाकरी करते. आता भाकरी करताना सुद्धा लवकर होण्यासाठी मी संपूर्ण, मला 4 भाकरी करायच्या आहेत, त्याचं सगळं पीठ मी अगोदरच मळून घेते. तोपर्यंत तिकडे तवा तापून होते. अगदी 2-3 मिनटामध्ये सगळं पीठ मळून नक्कीच होतं. तुम्हाला ज्यांना सवय असेल प्रॅक्टिसनुसार, आता प्रत्येक गृहिणीला माहितीच आहे, गृहिणींचं हे रोजचं काम असल्यामुळे त्यांचं होऊनच जातं. आता मी मोजून 4 भाकरींचं पीठ वगैरे काढून त्याचे गोळेसुद्धा करून घेतले. अगदी या गोष्टीला 5 मिनटंसुद्धा जात नाही. तिकडं पहा, तिकडं हलवा आपला बारीक गॅसवर 5-7 मिनटं ठेवायचा आहे ना, म्हणूनसाठी तो तिकडे त्याला पण मध्ये परतत राहा. आता पहा, इकडे मी भाकरीला एका पाणी लावून घेतले, तोपर्यंत दुसरी भाकर थापून घ्यायची. मी हे का दाखवते तुम्हाला की मी दुसऱ्या आपल्या वेळेचे नियोजन कशा प्रकारे झालं पाहिजे याच्यासाठी. आता ज्याला प्रॅक्टिस आहे त्यांचं होईल, पण ज्यांना नसेल त्यांनी करायला काहीच हरकत नाही आहे. आता पहा, आपला हा हलवा इकडे रेडी झालेला आहे. मी आता गॅस बंद करून टाकते. दुसरीकडे दुसरा गॅस ऑन केला आणि इकडे ही भाकर टाकली. त्यामुळे माझ्या भाकरीसुद्धा आपल्या लवकर होऊन जातात. पहा, तुम्ही ही गोष्ट नक्की ट्राय करून पहा, पण ते प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, पण नक्की करा. हळूहळू बरोबर शिकून जातं. आता अशा प्रकारे मी सगळ्या भाकरी करून घेणार आहे. हलवासुद्धा आपला रेडी आहे. सगळं जेवण आता झालेलं आहे. मी ते आता तुम्हाला संपूर्ण जेवण मी काढून दाखवते. हे पाहिजे, मेथीची भाजी, कांद्याची पात, भरीत, गाजरचा हलवा आणि भात, वरणाला थोडं मीठ टाकले आणि त्याला उकळत ठेवलेलं आहे 1-2-3 मिनटं आणि भाकरी, सगळं जेवण आपले रेडी आहे. आता बरोबर 1 तास होत आलेला आहे. आता हे नैवेद्यासाठी मी पानगे बनवलेले आहेत 7. आता त्यांचा नैवेद्य भरून मी तुम्हाला दाखवते. आता ही मी बनवलेलं आजची जी थाळी ही तुम्हाला कशी वाटली, अशा प्रकारचे व्हिडिओज मी बनवू का असं वगैरे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि रेसिपी कशी वाटली किंवा ही थाळी कशी वाटली किंवा अशा थाळ्या तुम्हाला अजून हव्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.